नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते। एक प्रश्न विचारू का? तुमचंही असंच होतं का? सकाळी 2-3 तास मेहनत करून घर छान आवरता आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा सगळीकडे पसारा झालेला दिसतो। मग आपण स्वतःलाच म्हणतो, मी तर दिवसभर कामच करत होते, तरी घर इतकं अस्ताव्यस्त कसं झालं? खरं तर समस्या आपल्या मेहनतीची नसते, समस्या आपल्या काही छोट्या छोट्या सवयींची असते। स्वच्छ आणि नीटनेटकं घर ठेवण्यासाठी दिवसभर झाडू पोछा करत बसण्याची गरज नसते, त्यासाठी गरज असते काही स्मार्ट सवयींची। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 20 स्मार्ट सवयी शेअर करणार आहे, ज्या माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणीच्या आयुष्याला सोपं करू शकतात। या सवयींमुळे घर हे नेहमी नीट दिसेल, साफसफाईचा वेळ कमी होईल, मानसिक ताणही कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ मिळेल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली सवय, दिवसाची सुरुवात बेड आवरण्यापासून करा। उठल्यानंतर फक्त 2 मिनिटं बेड व्यवस्थित करा। जेव्हा पहिलीच गोष्ट नीट होते, तेव्हा पूर्ण दिवस हा व्यवस्थित काम करण्याची मानसिक तयारी होते। लहान सवयी मोठा फरक घडवतात। सवय नंबर 2, प्रत्येक वस्तूची कायमची जागा ठरवा। घरातल्या प्रत्येक वस्तूला तिचं स्वतःचं घर असलं पाहिजे। मग तो रिमोट असेल, चावी असेल, पर्स असेल किंवा चार्जर असेल, यांची जागा बदलली की शोधण्यातच वेळ जातो। तिसरी सवय म्हणजे वापरली की वस्तू लगेच जागेवर ठेवा। हा नियम संपूर्ण घर बदलू शकतो। कप वापरला, परत जागेवर ठेवून ठेवा। कात्री वापरली, परत जागेवर ठेवा। खेळून झालं की खेळणी परत बॉक्समध्ये गेली पाहिजेत किंवा कप्प्यामध्ये गेली पाहिजेत। नंतर ठेवते किंवा नंतर ठेवू हेच पसाऱ्याचं मुख्य कारण असतं। चौथी सवय म्हणजे स्वयंपाक करतानाच स्वच्छता करा। भाजी शिजत असताना उरलेल्या वेळामध्ये ओटा पुसू शकतो आपण, भांडी सिंकमध्ये नीट ठेवू शकतो किंवा विसळून ठेवू शकतो, त्यामुळे काम संपल्यावर मोठा पसारा दिसत नाही। पाचवी सवय म्हणजे सिंकमध्ये भांडी साचू देऊ नका। भांड्यांचा ढीग दिसला की काम करण्याची इच्छाच कमी होते, अगदी शरीरामध्ये प्राणच राहिला नाही असं होतं किंवा शरीरामध्ये ताकदच राहिली नाही असं होतं। म्हणून शक्य असेल तेव्हा भांडी लगेच धुवा, हातावेगळी करून घ्या किंवा शक्य नसेल तेव्हा विसळून ठेवा। सहावी सवय म्हणजे घराबाहेर जाण्यापूर्वी 5 मिनिटं आवरा। मग ती सोफ्यावरची उशी असेल, टेबलावरची एखादी वस्तू असेल किंवा खुर्चीवर पडलेले कपडे असतील, फक्त 5 मिनिटं द्या। घरी परत आल्यानंतर तुमचं घर तुमचं स्वागत करेल। सातवी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटांची आवराआवर करा। सकाळी उठल्यावर स्वच्छ घर पाहण्याचा जो काही आनंद असतो तो वेगळाच असतो। दिवसाची सुरुवातही शांत मनाने होते, म्हणून रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं आवराआवर करा। ज्या ज्या वस्तू ज्या त्यांच्या जागेवर नाहीत त्या उचलून जागेवर ठेवा आणि पहा, सकाळी तुम्हाला तुमचं घर व्यवस्थित परिस्थितीत दिसेल, त्यामुळे चिडचिड होत नाही आणि काम करण्यासाठी एनर्जी देखील येते। आठवी छोटी सवय म्हणजे रोज एक छोटासा भाग स्वच्छ करा। आज एखादा ड्रॉवर घेतला तर उद्या कपाटाचा एखादा कप्पा घ्या, परवा फ्रीज घ्या। असं केल्यावर मोठी साफसफाई करण्याची वेळच येत नाही किंवा एकाच वेळी सगळं घर साफ करण्याचं बर्डनही येत नाही, टेन्शनही येत नाही। 9वी सवय म्हणजे नवीन वस्तू आणण्यापूर्वी विचार करा। नवीन गोष्ट घरात आणण्यापूर्वी विचार करा की ही वस्तू खरंच गरजेची आहे का? कारण बऱ्याचदा आपण फक्त सेल आहे म्हणून, ऑफर आहे काही किंवा डिस्काउंट आहे किंवा स्वस्त मिळत आहे म्हणून गरज नसतानाही एखादी गोष्ट खरेदी करतो। आणि हे लक्षात ठेवा, कमी वस्तू म्हणजे कमी पसारा। 10वी सवय म्हणजे महिन्यातून एकदा न वापरणाऱ्या वस्तू बाहेर काढा। मागील एका वर्षात वापरल्या नाहीत अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणकोणत्या वस्तू आहेत, कपडे आहेत, तर त्या कदाचित गरजेच्याही नसतील, हे चेक करा। आणि जर गरजेच्या नसतील तर दान करा आणि जर त्या गरजेच्या असतील, उपयोगी असतील तर त्यांचा वापर करा। आणि ज्या गोष्टी खराब झालेल्या असतील, तुटलेल्या असतील, फाटलेल्या असतील त्या घरातून काढून टाका, त्यामुळे घर मोकळं वाटेल। 11वी सवय म्हणजे मुलांना लहानपणापासूनच आवरण्याची सवय लावा। खेळणी असतील तर खेळून झाल्यावर त्यांनी ती व्यवस्थित खेळण्याच्या कप्प्यामध्ये नेऊन ठेवावी किंवा शाळेची बॅग असेल तर त्यांनीच ती जागेवर नेऊन ठेवावी। शाळेतून आल्यानंतर डबा आणि पाण्याची बॉटल काढून किचन ओट्यावर ठेवावी। अशा छोट्या छोट्या सवयी या मुलांना त्यांच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतील आणि आपल्यालाही त्यातून मदत होते। त्यांनी केलेली छोटी छोटी कामं आपल्यासाठी मोठी मदत ठरतात। 12वी सवय म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाला एक छोटीशी जबाबदारी द्या। घर फक्त हे एका व्यक्तीचं नसतं, फक्त गृहिणीचं, आपलं नसतं, तर घर हे सगळ्यांचं असतं। घरात जे जे व्यक्ती राहतात, मग तो नवरा असेल, बायको असेल, मुलं असतील, विचार करा, कोणी टेबल आवरू शकतं, कोणी झाडांना पाणी घालू शकतं, कोणी उशा व्यवस्थित करू शकतं। सगळ्यांनी मिळून काम केलं तर घर सांभाळणं हे खूप सोपं होतं, म्हणून जबाबदारी वाटून घ्या। 13वी सवय म्हणजे दररोज 15 मिनिटांचा क्लिनिंग टायमर लावायचा।
टायमर सुरू करायचा आणि त्या वेळात जितकं होईल तितकं काम करायचं. त्याच्यानंतर सोडून द्यायचं, दुसऱ्या दिवशी पाहायचं. असं केल्याने मोठं काम हे छोटं वाटायला लागतं, कारण आपण त्याला छोट्या छोट्या भागामध्ये विभागलेलं असतं म्हणून. 14वा पॉइंट म्हणजे घरामध्ये सजावट, डेकोरेशन ही थोडी साधी ठेवा. जास्त शोपीस म्हणजे जास्त धूळ आणि जास्त वेळा साफ करण्याचं काम वाढतं. आणि लक्षात ठेवा, साधं, स्वच्छ आणि मोकळं घर हे नेहमी जास्त सुंदर दिसतं. 15वी सवय म्हणजे वस्तू साठवण्यापेक्षा वापरण्यावर भर द्या. कधीतरी उपयोगी पडेल म्हणून खूप वस्तू साठवून ठेवू नका, कारण ज्या वस्तू वापरल्या जात नाहीत त्या जागा व्यापतात आणि आपलं कामही वाढवतात. म्हणून वस्तू साठवण्यापेक्षा वापरण्यावर भर द्या. 16वी सवय म्हणजे दिवसातून एकदा संपूर्ण घरावर नजर फिरवा. म्हणजे 5 ते 10 मिनिटं घ्या आणि जे दिसेल, जे काही अस्ताव्यस्त झालेलं दिसेल किंवा पसारा असेल, अनवॉन्टेड ठिकाणी असेल, नको त्या जागी ठेवलेलं असेल, त्या गोष्टी लगेच जाग्यावर ठेवा. मग ते मेकअपचे प्रॉडक्ट्स असतील, किचनमधील काही डबे इकडे तिकडे झाले असतील काम करताना, किंवा मुलांची काही खेळणी असतील. 17वी सवय म्हणजे आठवड्याचं क्लिनिंग शेड्यूल तयार करा. जसं की सोमवारी बाथरूम साफ करायचे, मंगळवारी कपाट असेल ते आवरायचं, बुधवारी किचन आवरायचं. अशा प्रकारे काम केल्यास कोणतंही काम हे मोठं वाटत नाही आणि त्याचा कंटाळा येत नाही किंवा त्याचं दडपणही येत नाही. हा नियम पाळला तर घर नेहमी स्वच्छ राहू शकतं. 18वी सवय म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरण्याची सवय लावा आणि ही सवय घरातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मेंबरला लावा. हा नियम घरातील प्रत्येकाने पाळला तर घर हे नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होते. 19वी सवय म्हणजे परिपूर्ण घराचा हट्ट सोडा. घर म्हणजे राहण्यासाठी असतं. नेहमी 100% परफेक्ट दिसायलाच हवं असं काही ताण घेऊ नका. स्वच्छ आणि आनंदी घर हे जास्त महत्वाचं असतं. 20वी सवय म्हणजे सातत्य ठेवा. एक दिवस पूर्ण दिवसभर साफसफाई करून थांबण्यापेक्षा आणि इतर दिवशी परत त्याच्याकडे पाहायचं नाही असं करण्यापेक्षा दररोज थोडं थोडं साफ करा. ती गोष्ट जास्त परिणामकारक असते. लहान सवयीच मोठा बदल घडवतात. मैत्रिणींनो, घर स्वच्छ ठेवण्याचा अर्थ दिवसभर काम करत राहणं असा नाही. खरं रहस्य आहे योग्य सवयींमध्ये. या 20 सवयींपैकी सगळ्याच एका दिवशी सुरू करण्याची गरज नाही. आज फक्त 2-3 सवयी निवडा. त्या पुढील 15 दिवस सातत्याने पाळा. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की घर हे अधिक नीटनेटकं दिसत आहे, कामाचा ताण कमी झाला आहे आणि मनही अधिक शांत वाटत आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 20 सवयींपैकी तुम्ही आधीपासून कोणती सवय पाळता आणि आजपासून कोणती नवीन सवय सुरू करणार आहात? तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नेहमीच आवडतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच उपयुक्त, प्रेरणादायी आणि आयुष्य सोपं करणाऱ्या मराठी व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.